चमकदार आणि निरोगी दात चेहऱ्याचं सौंदर्य वाढवतात। त्यामुळे अलीकडच्या काळात दातांवर सौंदर्यवर्धक तसेच वैद्यकीय उपचार घेण्याचं प्रमाण वाढलेलं आहे। पण काही वेळा अशा उपचारादरम्यान रुग्णाचा मृत्यू झाल्याच्या घटना देखील घडलेल्या आहेत। वैद्यकीय उपचारादरम्यान निष्काळजीपणा किंवा अन्य कोणत्याही कारणामुळे रुग्ण दगावण्याचे प्रकार पाहायला मिळत आहेत। अशाच प्रकारची एक घटना हैदराबादमध्ये समोर आलेली आहे। या प्रकरणी संबंधितांवर गुन्हा नोंदवला गेलेला आहे। पोलीस या घटनेचा सखोल तपास करत आहेत। दुर्दैवी बाब म्हणजे या प्रकरणात बळी गेलेल्या व्यक्तीचा विवाह निश्चित झाला होता। चेहरा आणि दातांचं सौंदर्य खुलावं यासाठी तो उपचार घेत होता। आता नेमकं प्रकरण काय घडलं होतं पाहूयात। त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर हैदराबाद येथील एका क्लिनिकमध्ये दातांवर उपचार सुरू असताना एका व्यक्तीचा मृत्यू झाला। लक्ष्मीनारायण विंजाम वय 28 असं मृत व्यक्तीचं नाव असून तो एक व्यावसायिक होता। विवाहापूर्वी चेहऱ्याचं सौंदर्य वाढावं या विचारानं तो या क्लिनिकमध्ये उपचारासाठी गेला होता। कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार 16 फेब्रुवारी रोजी लक्ष्मीनारायण एकटेच स्माईल डिझायनिंगच्या उपचारासाठी एका क्लिनिकमध्ये गेले होते। संध्याकाळी जेव्हा त्यांचे वडील विंजाम रामुल्यू यांनी फोन केला तेव्हा त्यांचा मुलगा उपचारादरम्यान बेशुद्ध झाला असल्याचं क्लिनिकमध्ये असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी फोन करून सांगितलं। लक्ष्मीनारायण यांना नजीकच्या रुग्णालयात नेलं होतं, पण तिथं गेल्यावर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं।